आज शासन स्तरावर किंवा अगदी केंद्र स्तरावर सुद्धा स्वच्छता, शौचालय, ठिबक सिंचन, फळबाग योजना हे सुद्धा आहे. आता तुम्ही झाले. जतला सुद्धा मला वाटते 72-75च्या काळात जत तालुक्याचा मी कार्यक्रम घेतला होता. हां तो आपल्याकडे श्रीपाद दाभोळकर कोल्हापूरचे प्रयोग परिवार म्हणून त्यांचा शेती प्रयोग परिवार. शेती प्रयोग परिवार, ज्यांचा नावलौकिक देशाच्या बाहेर सुद्धा होता, की याच्या इतका पूर्णपणे कृषीचा अभ्यास केलेला मनुष्य जगात दुसरा नाही, इतका मोठा मनुष्य होता तो. जत तालुक्याला माझे पत्रकार म्हणून संबंध होते, नंतर बँक म्हणून संबंध होते, कारण जतला माझी ब्रँच होती त्यावेळेला. तर ह्या तालुका सारखा दुष्काळी आहे, दुष्काळी आहे, दुष्काळी आहे वरती ह्याला काहीतरी उपाय करता येईल का, करता येईल का म्हटलं. मी शेतकरी नव्हतो, त्यामुळे मला नेमका उपाय सांगता येत नव्हता, पण काहीतरी निघेल उपाय, काय करावं असा विचार करता एक दिवशी दाभोळकरांना विचारलं. म्हटलं जत तालुका दुष्काळी दुष्काळ ओढतात, तुम्ही एकदा येऊन काय ते लोकांना सांगाल का, कारण दाभोळकर म्हणते येणार नाही. म्हटलं काय येणार नाही, जत आधी कधी गेला होता का, काय तुमचा मान अपमान काय झाला आहे का. नाही तसं नाही म्हटले, तू नाही म्हटलं तरी बँकवाला म्हणून थोडा पुढारी आहेस. माझ्यापुढं प्रयोग न करणारे 500 शेतकऱ्यांना बसविशील, मी 11 ते 5 बोलून घसा फोडेन आणि सगळे आपापल्या घरी निघून जातील. मी पुढारी शेतकऱ्याबरोबर बोलणार नाही. एक प्रयोगवाला शेतकरी माझ्यापुढे दिला असं मी 5 तास द्यायला तयार आहे. काम करणारा माणूस पाहिजे. याच काम करा, प्रयोग मी सांगितल्यानंतर तसा प्रयोग करणं मनुष्य पाहिजे. मग ते आव्हान आम्ही स्वीकारलं. साधारणपणे 350-400 लोक त्याप्रमाणे प्रयोग करायला तयार झाले आणि तो मेळावा घेतला. 400 लोकांचा मेळावा घेतला. दाभोळकर स्वतः आले. त्याच्यानंतर त्या पी.ए. कुलकर्णी पाणीपुरवठा कसं करावं म्हणून ह्याला हे होते, प्रिन्सिपल होते वालचंद कॉलेजला, ते आले. त्याच्यानंतर नामदेव बापू आले, आबा म्हेत्रे आले, असे तासगावचे हां तासगावचे प्रयोगशील शेतकरी. येस बरोबर. आणि त्या ठाकूर साहेब असतील. ठाकूर साहेब होते आणि त्या सगळ्यांनी त्याची मांडणी सांगितली. दाभोळकरने एक केलं की मला दुसऱ्या दिवशी भाषण करायचं असेल, आदल्या दिवशी पूर्णपणे जत तालुका फिरून बघणार. तर जीपपर्यंत त्यांना आदल्या दिवशी संबंध पूर्ण जत तालुका ह्या टोकासून फिरून दाखवला होता. दुसऱ्या दिवशी भाषणाला उभा राहिले आणि पहिलं वाक्य टाकलं, तुमचा भाग दुष्काळी नाही पण तुम्ही जन्मकरंटे आहात. तुम्हाला तुमच्याकडं निसर्गाने काय दिलं आहे हे कळलेलं नाही. तुम्हाला निसर्गानं 12 तासाचा कडक सूर्यप्रकाश दिला की ज्याच्यातून वनस्पती उगवतात, वाढतात, फळं धरतात. तो सूर्यप्रकाश तुमच्या हाताशी आत्ता आहे, त्याचा तुम्ही विचार कधी केलेला नाही आहे. तुमच्याकडे इतरापेक्षा कमी पाऊस पडत असेल, पण तो पाऊस माझ्या जमिनीत धरून कसा ठेवावा याचा तुम्ही विचार केलेला नाही आहे. आणि तिसरी गोष्ट जी भूमी आहे ही नुसती खडकाळ नाही आहे, ही भूमी फलोद्यानाला अतिशय उत्तम भूमी आहे. फळाची रोपं एकदा ती खाली जाऊन मुळं धरली की ते त्या खडकाचं सुद्धा माती बनवतात आणि इथं फलोद्यान उत्तम होईल. पारंपरिक पिकातनं बाहेर पडा. मी सांगतो या 3 गोष्टी लक्षात घ्या, तुम्ही लागा. इथं द्राक्ष लावा, इथं आंबे लावा, इथं आवळे लावा, काय लावा, चिक्कू लावा, डाळिंब लावा. पण जेव्हा तुम्ही फलोद्यान कराल त्यावेळा तुमचा बघाल तुम्हाला निसर्गाने किती देणगी दिली आहे. तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही गरीब नाही, पण तुम्ही जन्मकरंट आहात, तुम्ही कधी ह्यात पाहिलेलं नाही. हे भाषण ऐकलं आणि जत तालुक्याचं खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तन झालं. आणि हे परिवर्तन इतक्या टोकाचं आहे की आज जत तालुका जरी पाऊस कमी पडत असला तरी सुद्धा आपल्या इतर शेतकऱ्यापेक्षा तो संपन्न तालुका आहे. आजही तिथं लोक द्राक्ष घेतात, मनुके करतात, डाळिंब पीक घेतात, सगळं करतात. आणि त्यातलाच एक शिवाजीराव भोसले म्हणून उभा राहता शेतकरी, जाडर बबलाचा, ज्यानं 60 एकर डाळिंब केलं होतं आणि आम्ही त्याचा जाहीर सत्कार केला होता. सकाळनं त्यामध्ये सत्काराला भाग घेतला होता, दैनिक सकाळनं. आणि त्यानं सांगितलं होतं की वर्षाला 1 कोटी नेट प्रॉफिट मिळवणारा आम्ही शेतकरी आहे, जाडर बबलाचा, शिवाजीराव भोसले माझं नाव आहे. इतके ते परिवर्तनाची दिशा होत्या. ह्या परिवर्तनाला हात आम्हाला घालायला धाडस निर्माण केलं ते दाभोळकरांनी दिलं होतं आणि त्याचा प्रयोग परिवार होता, ते अतिशय उत्तम होतं. दुर्दैव ते इतकंच आम्हाला वाईट वाटते की त्यांना बर्लिन विद्यापीठानं भाषण देण्याकरता बोललं होतं दाभोळकरांना. ते बर्लिन जर्मनीमध्ये जाऊन 1 महिना राहिलेले होते. त्यांची 3 ठिकाणी 15-15 दिवस अशी भाषणं झालेली होती. त्याचं तिकडे कौतुकही झालं होतं, पण त्यांच्या ज्ञानाचा उपयोग भारत सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारने करून घेतला नाही. हे आमच्या देशाचं दुर्दैव आहे. पण या शास्त्रज्ञांना किंवा प्रयोगशील ह्यांना घेऊन बँकेनं हे केलं. आणि आज जर आपण बघितलं तर सांगोला असेल, जत असेल, आटपाडी असेल, खानापूर असेल, या परिसरात फळ विकास आणि फळ हे चांगलं झालंय. तासगावचे द्राक्ष तर जगभर नाव झालंय. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या मागं
अर्बन बँकेनं प्रारंभ केला प्रारंभ केला महत्वाचा भाग आहे. येस पूर्णपणे प्रारंभ केला आणि अशा सगळ्या प्रयोगाच्या मग आम्ही उभं राहिले पूर्णपणे. बापूसाहेब, तुम्ही सांगितलं की मी अर्बन बँकेत प्रवेश केला, तेव्हा बँकेची स्थिती काय होती? म्हणजे आपण आज जे ताळेबंद म्हणतो अशा स्वरूपात. अर्बन बँकेत मी प्रवेश केला त्यावेळेला बँकेच्या 2 ब्रँचेस होत्या, एक हार्बर रोडची आणि एक गावभागाची. तिसरी ब्रँच नव्हती. आणखीन 72 साली परीक्षानंतर 73 साली केव्हा तरी आमच्या ठेवी 1 कोटी रुपयाच्या झाल्या. लाखात आम्ही कोटीत बोलायला लागलो म्हणून त्याशी आम्ही पेढे खाल्लेले होते. एवढी मिनिमम गावापुरती बँक अशी करत होती. नंतर एक 2-4 वर्षांनी केव्हा तरी एक खंडबाग शाखा आणि एक माधवनगर शाखा अशा 3 ब्रँचेस आणि एक हेड ऑफिस या पद्धतीने सुरुवात झाली ती. मी गेल्यानंतर मग त्यातनं आम्ही सुरुवात केली विकासाला, की आपली बँक जर चालत असेल तर महाराष्ट्र लेवलवरची का होऊ नये, मोठी का होऊ नये, 2 आणि 3 शाखा आम्ही का चालावं, आम्हाला इथनं जतला का जाता येऊ नये, आम्हाला मराठवाड्यात का जाता येऊ नये. आणि हे म्हणता म्हणता मला एक संधी मिळाली. त्या संधीचा मी आत्ता ज्या आमच्या महाराष्ट्र शाखा आहे त्या संधी आम्हाला मिळाली. 60 साली महाराष्ट्र राज्य स्थापन झालं आणि 62 साली केव्हा तरी रिझर्व्ह बँकेने जाहीर केलं की मराठवाड्यात अर्बन बँकिंग अजिबात नाही आहेत. तेव्हा ज्या मजबूत पायावर अर्बन बँका उभ्या आहेत त्यांनी मराठवाड्यात जाऊन आधी शाखा काढाव्यात. तुम्ही जिथं शाखा काढाल तितकी लायसन्स आम्ही तुम्हाला देऊन टाकले. हे जाहीर केल्यावर मी प्रथम गेलो, आणखीन बीड आणि परभणी शाखा काढल्या आणि त्याच्यानंतर मग एक वाढत आज मराठवाड्यात आमच्या 9 शाखा आहेत. आणि कापूस व्यवहार करणारे म्हणजे सांगलं ह्या नागरिक अजून मिळालं आहे. पण विस्तारात जी संधी मिळाली ती संधी आम्ही घेतली. शाखा प्रत्येक तालुक्या ठिकाणी आपल्या आटपाडी आणखीन कवठेमहांकाळ सोडलं आमच्या सर्व तालुक्या ठिकाणी इथे शाखा आहेत. त्यानंतर जयसिंगपूरला शाखा आहे. हळदीचा व्यापार हे आम्ही बसून त्याला हे केला, कापूस व्यापार बसवला. आणि ज्याला ज्या पद्धतीची गरज आहे त्या पद्धतीचा कर्जव्यवहार कसा देता येईल, त्याला त्याच्या जीवनात कसं उभारता येईल याच्याकरता म्हणून आम्ही योजनापूर्वक प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास करून आम्ही कर्जव्यवहार चालू केला. आणि त्यामुळे बँकेवर लोकांचा विश्वास वाढला. आपण विकास लोकांचा करू शकतो तो विश्वास वाढला. आणि ह्या बँकेच्या विश्वासातनं माझं जे त्यातनं भांडण निर्माण झालं, भांडण म्हणजे मतभेद निर्माण झाले चांगल्या अर्थानं, ते जिल्हा बँकेत राज्य बँका मतभेद निर्माण झाले. जिल्हा बँकात राज्य बँका साखर कारखाने आम्ही उभी केली, सूतगिरण्या आम्ही उभं केल्या, आमचं आम्ही उभं केलं म्हणतो. आम्ही तर म्हणतो तुम्ही कोण केल्या? आम्हाला कायद्यानं आमचा पैसा, अर्बन बँकांचा पैसा जिल्हा बँकेत किंवा राज्य बँकेत ठेवावाच लागतो. 30% पैसा आमचा तुमच्याकडे असतो ठेवीतला. तर आमचा 30% पैसा तुम्ही घेता आणि तुम्ही केलं म्हणताय, मग आमचा मी का करू नये? साखर कारखान्याला पैसा आम्ही देऊ शकतो, दूध संघाला पैसा आम्ही देऊ शकतो, सूतगिरण्याला पैसा आम्ही देऊ शकतो. ह्यातून वाढता शेवटी मी ठरवलं की आपण स्वतंत्र एक अर्बन बँकेची अपेक्स बँक काढायची. त्याला मग फार मोठा झगडा द्यावा लागला. झगडा दिला 92 ते 96 4 वर्ष झगडा दिला. आणि 96 साली महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांची अपेक्स बँक ऑफ अर्बन बँक्स महाराष्ट्र आणि गोवा ही मी स्थापन केली. आणि ह्या बँकेकडे पहिल्या वर्षाअखेरला 800 कोटी रुपयाचं डिपॉझिट, 60 कोटी रुपयाचं शेअर कॅपिटल आणि आज जे महाराष्ट्रात BJPचे पुढारी म्हणतात त्या सगळ्या पुढाऱ्यांचे कारखानदारी उभा करायला मदत केली. अर्बन बँकेचं झेप घेतल्यानंतर इतक्या मोठ्यावर आपल्याला काम करता येतं याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण मी महाराष्ट्रापुढे निर्माण करून ठेवलेलं आहे. आज कोण त्याच्याने गेलेलं नाही आहे, पण जावं अशी माझी इच्छा आहे. अपेक्स बँकेच्या स्थापनेत तुमचा महत्त्वाचा भाग होता. यस. त्याच्यात एक टर्निंग पॉईंट म्हणजे कराडचं अधिवेशन झालं होतं. आणि राज्य बँकेचे अध्यक्ष आणि हे सगळे लोक त्याला विरोध करत होते आणि तिथं नवनीतबाईंनी पाठिंबा दिला. तो जरा प्रसंग सांगा ना. नाही, तो प्रसंग आहे कारखान्याशी संबंधित नाही, तो आहे महाराष्ट्र अर्बन बँक फेडरेशन. त्या जो 1976-77 साल यशवंतराव मोहिते त्यावेळेस सहकार मंत्री होते. आणि कराडला त्यावेळेपर्यंत आमचं अधिवेशन आम्हाला घ्यायला अधिकार नव्हता. अर्बन बँकेने अधिवेशन घ्यायचं नाही आपलं. एक तर जिल्हा बँकेने घेतलं पाहिजे किंवा राज्य बँकेने घेतलं पाहिजे. ते कराडला राज्य बँकेनं अधिवेशन त्यावेळेला घेतलं होतं. आणि आम्ही त्यावेळेस सुरुवात केलं होतं की आमची संघटना आम्हाला निर्माण करायची आहे. आम्हाला संघटना निर्माण करून सांगणार तुम्ही कोण, ह्याच्यावर तो वाद झाला. आणि मग ती वातावरण सगळं तयार केलं होतं. आणि मग सगळे आल्यानंतर अर्बन बँकेचं अधिवेशन होतं. यशवंतराव मोहितेचं भाषण झाल्यानंतर मी जाऊन सभागृहात उभा राहिलो. भाषण बंद करा, आम्हाला स्वतंत्र फेडरेशन स्थापायचे आहे, आम्हाला स्वतंत्र आमची अपेक्स बँक स्थापायची आहे.
त्याचा ठराव इथं मांडायला घ्या, तो ठराव चर्चेला होऊन मंजूर नामंजूर काय झाल्याशिवाय तुम्हाला भाषण करून देणार नाही. तो काळ असा होता की यशवंतरावच्या विरुद्ध कोण बोलणार, पण मी धाडस केलं होतं. माझ्यामागं कोण लोक उभे राहतील अशी चाचपणी केलेली नव्हती, पण मी एवढं भाषण केलं आणि संबंध सभागृह उभं राहिलं. जेवढे महाराष्ट्रात आंदोलन लोक आले ते 400-500 लोक ते उभं राहिले की पुजारीजी म्हणतात ते बरोबर आहे, आधी आम्हाला फेडरेशन आणि अपेक्षा वेगळी स्थापन करायला पण आता त्या मग भाषण होऊन देत नाही तर भाषण करून देणार नाही. आणि नवनीत बहिणी जाऊन चटक्यानं माईक हातात घेतला, व्यासपीठावर घुसले, नागपूरचे जे नगरचे होते, आणि त्यांनी सांगितलं की पूजनचा ठराव मांडला आहे, त्याला माझा पाठिंबा आहे, अनुमोदन आहे. तेव्हा अध्यक्षांनी हा ठराव मंजूर नापास किंवा पास पण मताला टाकल्याशिवाय भाषणं पुढे होणार नाहीत, नाहीतर सभा बंद. शंकरराव चव्हाणांनी सुद्धा तुमच्या ह्या सगळ्या ह्या पुढच्या आमच्या हालचाली प्रत्यक्ष अपेक्षा थांबण्यामध्ये आम्हाला शंकरराव चव्हाणांनीच आणि मनमोहन सिंगांनीच मदत केली, बाकी कोणी नाही केली. पण आणि तिसरं नाव घ्यायचं झालं तर मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे या सगळ्यांनी केली, या सगळ्यांनी केले. आणि नागरी बँकांची अपेक्स बँक स्थापन झाली पाहिजे. आणि त्याचे पहिले तुम्ही हे झाला पदाधिकारी झाला. एक मोठा इतिहास निर्माण हिंदुस्थानातलं झाला. आत्तापर्यंतच्या काळातलं एकमेव अर्बन बँकांची अपेक्स बँक स्थापन झाली असं हिंदुस्थानाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातलं, स्वातंत्र्यानंतरच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातलं एकमेव उदाहरण आहे की जी अपेक्स बँक अर्बन बँकेची अपेक्स म्हणून आम्ही स्वतंत्रपणे स्थापन केली. 5 वर्ष चालवली. त्यातून विरोधी पक्षात असले, विशेषतः जनसंघात असलेल्या 15-20 लोकांचे साखर कारखाने उभे केले. आणखी अर्बन बँकेच्या ताकदीने निर्माण करता येतं याचं उदाहरण सिद्ध करून दाखवलं. असं एकमेव उदाहरण आहे, दुसरं उदाहरण अद्याप कोणी केलेलं नाही. एक मोठा आहे त्याचं सगळं म्हणजे बांधणीपासून Yes. त्याची घटना, कायदे, तरतुदी, निवडणुका, सदस्यत्व या सगळ्याच्या पाठीमागं तुमचा महत्वाचा सहभाग होता. त्यातला एक प्रसंग सांगायचा, आणखी एक प्रसंग सांगतो म्हणजे ह्या किती महत्त्व होतं ते कळेल. एक नवीन बँक स्थापन होताना अपेक्स बँकेचा दर्जा देण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. केंद्र सरकारला रेकमेंडेशनचा अधिकार आहे, राज्य सरकारला डायरेक्टली अधिकार आहे की हे लोक स्थापन करतात बँक, ह्याला अपेक्स बँक म्हणून आम्ही दर्जा दिला आहे. तर तो दर्जा देण्याचं काम जे होतं पहिल्यांदा आम्हाला रिझर्व्ह बँकेकडे जाण्यापूर्वी, तो दर्जा मिळत नसेल तर अपेक्स बँक होणारच नाही. तर ते काम मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होते, तर मनोहर जोशी आणि मुंडे या दोघांनी सांगितलं, त्यावरचे RC अय्यर म्हणून सहकारी खाते सेक्रेटरी त्यांना, की पुजारीने तुमच्याकडे पाठवतोय, त्यांना तर आपण NOC द्यायचं आहे. तर आम्ही गेलो त्याच्याकडे, NOC तर म्हटलं बा, तर म्हटलं आम्हाला अधिकार नाही आहे. सेक्रेटरीकडे गेलो त्या अय्यरांच्याकडं, अधिकार नाही म्हटलं. हा नाबार्ड बँक ॲक्ट, नाबार्ड बँक 2U खाली राज्य सरकार एकापेक्षा अधिक बँकांनासुद्धा अपेक्स बँकेचा दर्जा देऊ शकतं, हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही आम्हाला दिली पाहिजे. त्यांनी ते राजकीय भाषण सुरू केलं. पुजारी ह्यात महाराष्ट्रात युद्ध होतील, अमकं होतील, तमकं होतील, हे देणार नाही, अमका नाही, तमका नाही, पण फार तावतावानं बोलले. मी एक अर्धा तास त्यांचं भाषण सगळं ऐकून घेतलं तावतावानं. आणि मग त्यांना म्हटलं, अय्यर साहेब तुमचं बोलून संपलं का? मी माझं आर्ग्युमेंट करतो, तुम्हाला बोलता येणार नाही. म्हटलं आम्ही ज्या अपेक्स मागणी केली त्यावर राज्य बँकेने विरोध केला की ही बँक देऊ नका म्हणून. इट इज अ पॉलिटिकल डिसिजन. त्यानंतर म्हटलं महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवारने विरोध केला, इट इज अ पॉलिटिकल डिसिजन. आणि आत्ता तुम्हाला महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ह्यांना नो ऑब्जेक्शन द्या म्हणून आणि दर्जा द्या म्हणून. इट इज ऑल्सो पॉलिटिकल डिसिजन. तुमचा बाप आला तर मला ऐकायला लागेल. आणि मग 2 दिवसानं ते आम्हाला त्याने दिलं आणि मला म्हटलं ॲटलिस्ट पुजारी यू सक्सेडेड म्हणून. इतके त्याला प्रयास करावे लागले, पण इतके प्रयास करून आम्ही ती बँक स्थापन केली होती, चांगली चालली होती. दुर्दैवानं त्यावेळेनंतर मग अपील केलं ह्याने राज्य बँकेनं, आणखी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की मल्टीस्टेट बँकेला बँकिंग लायसन्स द्यायची प्रोव्हिजन कायद्यात नाही, म्हणून ही बँक रद्द करण्यात आली. एवढं झालं. अजूनही ते बँक तशीच पडलेली आहे. 10 कोटीची जागा आम्ही त्या मुंबईत त्या बँकेला घेतलेली आहे. ती बँक ती तशीच पडलेली आहे. आणि साधारणपणे सगळी देणीघेणी भांगूनसुद्धा या बँकेत पहिल्या वर्षीपासून आम्ही 15% हे डिव्हिडंड दिलेलं आहे. आणि सगळी देणी भांगूनसुद्धा आजही बँकेकडे 500 कोटी रुपये शिल्लक राहतील. पण दुर्दैवानं सहकारी सेवेनं ह्याच्याकडे नीटपणे पाहिलेलं नाही, हे त्या बँकेचं दुर्दैव आहे. बाबूसाहेब, तुम्ही सांगितलं की तुम्ही बँकेत एंट्री केली तेव्हा 2 शाखा आणि 80-90 लाख ठेवी होते आणि पुढं 1 कोटी 1 कोटी झाल्या, पेढे खाल्ले वगैरे.
आज अर्बन बँकेची, सांगली अर्बन बँकेची काय स्थिती आहे? आज चांगल्या बँकेच्या 35 शाखा आहेत. हां, एक. नंबर 2, आज 900 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. हां, 600 कोटीचे कर्ज व्यवहार आहे. आणि एकूण उलाढाल ज्याला म्हणतात ठेवी प्लस कर्ज, व्यवहार, उलाढाल टर्नओव्हर. टर्नओव्हर, हा टर्नओव्हर 1500 कोटीचा आहे. बँक मधल्या काळात तोट्यात गेली होती, पण त्या तोट्यातनं बाहेर आणून आज बँक पूर्णपणे सक्षम, आणखीन सबल या पद्धतीला आज उभी आहे. आणखीन रिझर्व्ह बँकेच्या अलीकडच्या व्याख्येप्रमाणे ही बँक शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँक आहे. या बँकेला ओळीनं 3 वर्ष 4 वर्ष नफा आहे. या बँकेला 3 वर्ष ओळीनं अ वर्ग मिळाला आहे, ऑडिट अ वर्ग मिळाला आहे. अशा बँकेला लहान लहान बँका अर्बन बँका ज्या आहेत आणि सगळ्या पतसंस्था आहेत त्यांच्या ठेवी घ्यायचा अधिकार आहे. हा अधिकार आम्ही आमच्या कारकिर्दीत मिळवलेला आहे. त्यामुळे आज ज्या ठेवी वाढतात ह्या अन्य बँका एक विश्वासू बँक म्हणून चांगल्या प्रकारे ठेवी ठेवत आहेत. अन्य पतसंस्था विश्वासू संस्था म्हणून ठेवी ठेवत आहेत. आणि त्यातून ह्या बँकेला वेगानं वाढता येईल अशी स्थिती आम्ही निर्माण करून दिलेली आहे. आणि बँकेच्या संचालक मंडळाची इच्छा असेल तर महाराष्ट्राच्या नंबर 1च्या स्थितीपर्यंत वाटचाल करू शकतील एवढी सगळी सक्षमता आम्ही या बँकेत निर्माण केलेली आहे. तुम्ही सांगितले की ह्याच्यात सगळ्यात विश्वास, लोकांचा विश्वास, लोकांना तुम्ही सांगितले की आम्ही पूर आला, आम्ही पुढं धावून गेलो, आम्ही मारुती रोडचं रुंदीकरण झालं, आम्ही धावून गेलो, शेतकऱ्यांना अडचणीला आम्ही धावून गेलो. लोकांच्यात हा जो विश्वास निर्माण केला, मला वाटतं एका कुणीतरी व्यक्तीनं मरताना आपली सगळी इस्टेट सांगली अर्बन बँकेला दिली, असा काहीतरी प्रसंग आहे. काय आहे ते? लोकांच्या विषयाची 2 उदाहरणं आहेत. मी सांगितलं ते उदाहरण आधी सांगतो. देवधर 20 देवधर या नावाचे गृहस्थ कोणी नाही, एकटे होते, म्हणून वृद्धापकाळी इथल्या अंबोते मेहनेचा वृद्धाश्रम आहे तिथं राहिले होते. हां. आणि त्यांनी मृत्यूपत्र कोण ठेवलं होतं ते काय होतं कोणाला ठोकून ते मृत्यूपत्र त्यांच्या गादीखाली उशीच्या खाली ठेवलेलं होतं. आणि मुकुंदराव पटवर्धन म्हणून त्या वृद्धाश्रमाचे सेक्रेटरी त्यांना सांगितलं होतं की माझं मृत्यू झाल्यानंतर माझ्या ह्याच्याखाली मृत्यूपत्र आहे, ते मृत्यूपत्र तुम्ही हात लावायचं नाही, सांगली अर्बन बँकेच्या चेअरमनला बोलवायचं आणि त्याच्या हातात ते मृत्यूपत्र द्यायचं, तो पुढचे काय असेल ते बघेल. केव्हा तरी पुढे हेच ते केल्यानंतर 6 महिन्यानंतर ते वारले रात्री 11-12 वाजता. मुकुंदराव पटवर्धनांचा मला फोन आला, मी त्यावेळेस चेअरमन होतो बँकेचा, पुजारी तुम्ही ताबडतोब वृद्धाश्रमात या. मी त्याला म्हटलं रात्रीचे 12 वाजलेले आहेत, तुम्ही मला दिवसभर काही काम सांगितलेलं नाही आहे, मी तुम्हाला कुठलं काम सांगितलेलं नाही, कोणतंही काम नसताना 12 वाजता तुमच्याकडे यायला पाहिजे की काय बनकडे आहे, कशा करता यायचं आत्ता? तर म्हटले काम तसंच आहे, तुम्ही आल्याशिवाय मला सांगता येत नाही. बरं ठीक आहे म्हटलं, मग ते व्यक्तिगत माहितीचे होते. म्हटलं मुकुंदराव तुम्ही सांगता आग्रह करता, मी येतो. रात्री 12-12:30 मी मोटरसायकल करून गेलो. गेल्यावर त्यांनी मला देवधरांच्या खोलीत नेलं आणि खोलीत नेल्यानंतर त्यांनी सांगितलं हे असे देवधर. त्याने मला एवढंच सांगितलेलं आहे की मी माझं मृत्यूपत्र करून ठेवलेलं आहे, ते त्यांच्या उशीखाली आहे आणि मी हात न लावता ते सांगली अर्बन बँकेच्या चेअरमननं काढून घ्यावं आणि त्या मृत्यूपत्राप्रमाणे त्यांनी व्यवस्था करावी असं म्हटलं. त्या उशीखालचं मृत्यूपत्र घ्या आणि काय असेल ते तुम्ही बघा. ते मृत्यूपत्र मी तिथनं घेतलं, वाचलं आणि ते मृत्यूपत्र लिहिलं होतं, मी अमका देवधर, माझी बायको वारली आहे, मला मूलबाळ कोण नाही, माझे काही नातेवाईक सांगलीत राहतात, परंतु मी खाली नमूद केली जी माझी संपत्ती आहे, ह्या संपत्तीत त्यापैकी कोणाचा हिस्सा वारसा वाटा काहीही नाही आहे, ही माझी स्वसंपादित मिळकत आहे. आणि नव्या 10 बँकामध्ये त्यांच्या लहान मोठ्या अशा ठेवी होत्या, त्या ठेवी लिहून ही माझी रोखीची संपत्ती आहे, ही संपत्ती मी सांगली अर्बनकडे सुपूर्द करतो आहे. माझ्या इच्छापत्राप्रमाणे ही सर्व संपत्ती सांगली एकत्रित करावी आणि मी आणि माझी बायको ह्याच्याप्रमाणे खाली काय संस्था नमूद करेल, त्यांना इतके त्यांना इतके त्यांना इतके याप्रमाणे त्या संस्थांना त्या देणग्या द्याव्यात आणि त्यातून जो पैसा उरेल तो सांगली अर्बन बँकेवर माझा विश्वास लागणार, त्यांनी कोणत्याही सामाजिक कामात पैसा वापरावा असं मृत्यूपत्र. माझा अंत्यविधी सांगली अर्बन बँकेच्या चेअरमनने करावा आणि त्यासाठी मृत्यूपत्राच्या खालच्या बाजूला मी स्वतंत्रपणे 5,000 रुपये ठेवले आहेत. हे 5,000 रुपये माझ्या अंत्यविधीकरता वापरावेत, मृत्यूपत्राला एकही पैसा माझ्या अंत्यविधीला वापरू नये. हे सगळं मृत्यूपत्र तिथल्या जमलेल्या 5-10 लोकांच्या एकत्र मी वाचलं, मृत्यूपत्र ताब्यात घेतलं, अंत्यविधीची व्यवस्था केला, अंत्यविधी जसा मुलगा करतो त्या पद्धतीने अंत्यविधी मी केला
आणि नंतर सक्सेससाठी घेऊन ते सगळी संपत्ती 10 ठिकाणच्या ठेवी होत्या त्या एकत्रित केल्या. त्याच्यामुळे 7-8 लाखाच्या रुपये ठेवी होत्या. त्यानंतर त्यांनी ज्या ज्या संस्था सांगितल्या त्या संस्थांना सन्मान जाण्या येण्याचा खर्च आणि इतर राहण्याची 2 दिवसाची व्यवस्था असं करून सगळ्या संस्थांना बोलवलं होतं. आणखीन त्या बोलल्यानंतर एवढा मोठा एका अर्बन बँकेवर विश्वास, ज्याची आपली तो बँकेचा सभासद नव्हता, बँकेचा कर्जदार नव्हता, बँकेचा ठेवीदार नव्हता, आमची वैयक्तिक माहिती नव्हती सांगलीत असला सुद्धा, ज्या एका नागरिकानं बँकेवर विश्वास ठेवला त्याची इच्छेची पूर्तता असताना तेवढाच कोणतरी जमदार साक्षीदार असला पाहिजे. म्हणून अण्णा हजारे निमंत्रण दिलं आणि सर्व संस्थांना अण्णा हजारेंच्या हस्ते समारंभपूर्वक ही तुम्हाला देवधरने दिलेली देणगी आहे, ही तुम्हाला देवधरने दिलेली देणगी आहे, सर्व देणग्या त्यांच्या हातात दिल्या, पूर्त केल्या. राहिलेला पैसा आमच्या सामाजिक कामात वापरला. आणि अण्णा हजारे भाषणात सांगितलं की एक मृत झालेला मनुष्य एका बँकेवर विश्वास ठेवतो, आणखीन ती बँकसुद्धा त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या सगळ्या देणग्या वगैरे देऊन पूर्तता करते. हे महाराष्ट्राच्या सहकारी इतिहासातलं एक अभूतपूर्व उदाहरण आहे आणि त्याचा मी एक साक्षीदार आहे, याचा मला आनंद वाटतो. असं हे एक अनोखं उदाहरण आहे की जे सहसा कधी घडत नाही, पण लोक विश्वास दाखवतात. हा विश्वास नुसते संस्थेचंच विश्वस्त नव्हे तर समाजाचे सुद्धा विश्वास विश्वास होता हे. असं म्हणजे लोक सामान्यातल्या सामान्य माणसांना सुद्धा विश्वास टाकून. आणखी एक आजच्या प्रसंगाचा विश्वासचा आणखी एक भाग सांगतो. आपण विचारला असता तरी सांगतो. केव्हा ते आत्ता 2006 साली रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमाप्रमाणे, आता जे अनेक नियम बदललेत त्याप्रमाणे आमच्या ज्या ठेवी असतील त्याचे 10% बँकेचं स्वतःचं म्हणजे शेअर कॅपिटल, बँकेचं स्वतःचं भांडवल असलं पाहिजे, तरच बँक जगायला पात्र नाही तर नाही. 2006 साली फेब्रुवारी महिन्यात म्हणजे वर्ष अखेरचे दिवस 31 मार्चला वर्ष संपतं, फेब्रुवारी मार्च 2 महिने फक्त, त्याच्यात आम्हाला रिझर्व्ह बँकेनं नोटीस दिली की 10% तुमचं शेअर कॅपिटल असलं पाहिजे होतं, ते 5.6% आहे. 2 महिन्यात ते 10% जर पूर्ण केलं नाही तर बँकेच्या अस्तित्वाचा गांभीर्याने विचार करावा लागेल, याचा अर्थ बँक बंद करू, अशी अगदी निखालस नोटीस रिझर्व्ह बँकेने दिली. ते पहिल्यांदा सगळं आमचा वरिष्ठ अधिकारी वर्ग, आमचे डायरेक्टर बोर्डचा अतिशय वंचित की आता 4% म्हणजे निदान 4 ते 4.5 कोटी रुपये वाढवावे लागत होते. पैसा कुठं आणणार इतका, आणि कोण आमचे शेअर घेणार? बँक तोट्यात होती त्यावेळेला. मित्र म्हणतो आपण जे काम करत आले त्या कामावर माझा लोकांच्यावर विश्वास आहे, आणखीन आपण कसं होणार म्हणून इथं आज वर्ष आपण एक प्रयत्न करू, बघू काय येशील ते येईल, नंतर बघू काय ठरवलं. म्हणून दुसरी सकाळी एक संध्याकाळी याप्रमाणे 15चा कार्यक्रम ठरला. 35 ठिकाणी सभा लावल्या, जाहीर सभा लावल्या, सगळ्या सभा लावल्या. 35 ठिकाणी लोकांना गोळा केलं आणि 35 ठिकाणी लोकांना सांगितलं की ह्या बँकेच्या ठेवी इतक्या आहेत, ह्या बँकेची कर्ज इतकी आहेत, ह्या बँकेचा नफा इतका आहे, ह्या बँकेचा तोटा इतका आहे, या बँकेची थकीत कर्ज इतकी आहेत, तीसुद्धा तुमच्या लोकांच्या खिशातली आहेत, या बँकेच्या इमारती इतक्या आहेत, त्या आमच्या मार्केट आहेत, आणि या बँकेचा रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे 98 कोटी रुपये आज रिझर्व्ह बँकेत ठेवायला पाहिजे, ते 98 कोटी आज रिझर्व्ह बँकेत शिल्लक आहेत. तेव्हा हे सगळं करून आम्हाला बँक तुम्हाला जगवायची आहे. त्याच्याकरता तुम्ही प्रत्येकानं आपले शेअर जेवढे आहेत त्याचे दुप्पट करा. 100 रुपये 200 करा, 200 असतील 400 करा, 400 असतील 800 करा, पण ते शेअर घ्या. मी तुम्हाला आणखी 3 वर्ष तरी डिव्हिडंड देणार नाही, तरीसुद्धा बँक वाचवायची म्हणून तुम्ही ते घ्या. मला सांगायला आश्चर्य वाटते, लोकांनी 2 महिन्याच्या आत 4.5 कोटी रुपये शेअर घेतले. आमचा CRAR म्हणतात का स्वनिधी हा 6.5% 12%वर गेला आणि रिझर्व्ह बँकेने विचारलं की तुम्ही काय चमत्कार केला. म्हणतं चमत्कार वगैरे काही केलेलं नाही आहे, पण समाजाशी एकरूप जर बँकेनं काम केलं तर समाज ही बँकेला मदत करू शकतो. याचं एक महाराष्ट्रातलं अप्रतिम उदाहरण आहे, ते तुमच्यावर सादर केलं आहे. रिझर्व्ह बँकेनं सक्सेस स्टोरी लिहून द्या म्हणून मागणी केलेली आहे. हा समाजाशी एकरूप काम केलं तर माझ्या दृष्टिकोनातून सर्वात अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्ही 3 वर्ष डिव्हिडंड देणार नाही म्हणून सुद्धा सांगत असाल तर लोक म्हणतात घ्या शेअर, पैसे पाहिजेत ते घ्या, पण बँक वाचवा. ही बँक आज जी उभी आहे ही लोकांनी वाचलेली बँक उभी आहे. ही नुसत्या कार्यक्रम मंडळ वाचलेलं नव्हे, लोक आणि कार्यक्रम मंडळ एकत्रित आले म्हणून सांगली बँक आज अभिमान उभी आहे. याचा मला स्वतःला अभिमान आहे. मध्यंतरीच्या काळात पतसंस्था बँका यांना अतिशय म्हणजे वाईट आल्या आणि विशेषतः सांगली असं नाव असलेल्या बऱ्याच संस्था सगळ्या अडचणीत आल्या सहकार्यातल्या. फक्त सांगली अर्बन बँक ही या सगळ्या म्हणजे मोठ्या सगळ्या आपत्तीत आणि या सगळ्या वाईट वातावरणात सुद्धा टिकून राहिली. त्याला लोकांचा विश्वास, लोकांचं पाठबळ आणि तुम्हा सगळ्या संचालक मंडळांनी विश्वस्त म्हणून केलेली कामगिरी ही जशी महत्त्वाची ठरली
तुम्ही मगाशी सांगितलं की मी आलो तेव्हा 2 शाखा होत्या आणि आता 35 शाखा झाल्या, मोठा टर्नओव्हर व्हायला लागलाय. अर्बन बँकेचा एक सुवर्ण महोत्सव तुम्ही साजरा Yes. केला ह्याच्यातला आणि तो खूप मोठा सोहळा झाला. येस. त्या सुवर्ण महोत्सवासंदर्भानं सांगा ना. अर्बन सुवर्ण महोत्सव 1987 साली झाला. आणखीन त्यावेळेला आमच्या काय ती शाखा 30-32 काय ते होत्या, नंतर त्या वाढल्या 2-3 नंतर शाखा. एक वेळ ह्या सुवर्ण महोत्सवानंतर आमच्या शाखा वाढत असताना हार्पोर्टची इमारतीत आमचं हेड ऑफिस म्हणून होतं. त्यावेळी वेगळं ऑफिस नव्हतं. पण केव्हा ते सुवर्ण महोत्सव येतो म्हटलं तर आम्ही 3-4 वर्ष आधी निर्णय घेतला. ती जागा घेतली, आता जिथं हेड ऑफिस आहे ती प्रधान कार्यालय. प्रधान कार्यालय, आणि तिथं प्रधान कार्यालय बांधलं. त्याच्या इमारत निधी लागतो तो दरवर्षी आम्ही काढ चालवतो. इमारतीची प्रोव्हिजन केली ती. त्याच्यानंतर डिपार्टमेंट्स आता बँक जर मोठीच हात झाली आहेत तर मग कर्ज विभाग वेगळा, थकबाकी विभाग वेगळा, शाखांच्यावर इन्स्पेक्शन डिपार्टमेंट वेगळं, गुंतवणूक जो पैसा नफ्यातला पैसा राहतो त्याची गुंतवणूक कुठं करावी, गुंतवणूक विभाग वेगळा, अशी सर्व डिपार्टमेंट्स वेगळी, चेअरमन, व्हाईस चेअरमन, मॅनेजिंग डिरेक्टर, असिस्टंट मॅनेजिंग डिरेक्टर, हे सर्व कर्ज विभाग, वसूल विभागाचे प्रमुख, आणि ह्या सगळ्यातनं रिझर्व्ह बँकेचा पत्रव्यवहार त्याचं दररोज काय चाललं आहे अशा सगळ्यांची मांडणी करून ही बँक उद्या 100 शाखांची झाली, 200 शाखांची झाली तरी सुद्धा कारभार करता येईल इतकी सगळी मांडणी करून आम्ही तो सुवर्ण महोत्सव पूर्णपणे साजरा केला. पुण्यदेव ओझा हे त्यावेळचे डेप्युटी गव्हर्नर होते, रिझर्व्ह बँकेची. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर पुण्यदेव ओझा. पुण्यदेव ओझा हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. हे नाव आम्ही ओळखत सांगतो. त्याच्या आधी 1-2 महिने आमच्या बँकेचं इन्स्पेक्शन झालं होतं. रिझर्व्ह बँकेचं इन्स्पेक्शन दरवर्षी होतं, त्याचं पण इन्स्पेक्शन झालं होतं. आणि जो कोण तो रिझर्व्ह बँकेच्या इन्स्पेक्शनला आला होता त्या माणसाला कोणीतरी मुंबईत कानात काहीतरी सांगून या बँकेचं काहीतरी बाहेर काढा, अमकं काढा काहीतरी सांगितलं असावं. त्यामुळं तो जो आला पहिल्याच दिवशी इन्स्पेक्शनला, आम्ही बोर्डाला लोक बसलो, तो इन्स्पेक्शन माहिती सांगत होता. म्हटला आय विल ड्रग आउट एव्हरीथिंग, तुमच्यात फार भानगडी आहेत, सगळ्या उकरून मी बाहेर काढणार आहे, त्याकरता झालं आहे, अमकं झालं आहे, तमकं झालं आहे. आणि बँकेत तेव्हा आणणार नाही, प्रथम विरोधी पक्ष नेते झाले ते, म्हणून आम्ही सत्कार केला. ते पुरुषांमध्ये कुठे होतं, डांगेसारख्या विरोधी माणसाचा इथं सत्कार होतो म्हणजे काय चाललं आहे बँकेत, आम्ही हो काय तेव्हा काय ते बोलला. चेअरमन मीच होतो. त्याचा एकूण बोलण्याचा रोग लक्षात घेतला आणि सांगितलं काहीतरी तांबे काय असं काहीतरी आणणार होतं. मिस्टर तांबे एक लक्षात ठेवा म्हटलं, बँक आज काय चालत नाही, बँक चावायला 50 वर्ष होत आलेली आहे. तुम्हाला जे काय खणून काढा ते खणून काढा, तुम्हाला ज्या कोणाचे काळे पांढरे शेरे मारते ते सगळे मारत, हे सगळे रजिस्टर ठेवलेले आहेत. इन्फेक्शनला जी रजिस्टर लागतात तरी पुस्तकं ठेवली आहेत तिथे, एकही कुठले वापरले नाही आहेत. हे आमचे 2 अधिकारी MD आणखीन जनरल मॅनेजर इथं बसलेले आहेत. तुमचा निषेध म्हणून डायरेक्टर बोर्ड इथनं बाहेर पडतं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय ही रिझर्व्ह बँकेची पद्धत नव्हे, तुमचा निषेध बाहेर पडतो. आम्ही तुमच्याकडे येणार नाही, तुम्ही यांच्याकडनं काय असेल माहिती घ्या, तुम्हाला जे काय काळं पांढरं लिहायचं ते लिहा आणि बाहेर जाऊ. इतक्या तावानं आम्ही बाहेर पडलो. त्यानं 2 दिवस थांबला, काय लिहायचं ते बरेचसे वाईट शेअर लिहिले सगळे लिहिले. पुण्यदेव ओझांच्याकडे मी गेलो, हे निमंत्रण आहे. पुढे हे सगळं झाल्यानंतर पुढे 4 महिन्याची गोष्ट आहे. आणि त्याला म्हटलं बाबा तुम्ही असा कार्यक्रम यायला पाहिजे. बराच होय नाही करता त्यांनी शेवटी येतो असं सांगितलं. येतो आल्यावर म्हटलं मी थांबाच आहे म्हटलं का, तर म्हटलं हे तुमचे इन्स्पेक्टर आले ते त्यांचा हा शेअर आम्ही झेरॉक्स आणलेले म्हटलं, हा वाचा आणि वाचल्यानंतर येणार का नाही येणार ते पुन्हा येतं सांगा म्हटलं. कारण म्हटलं ज्यावेळेला तुम्ही हे वाचता त्यावेळेला खालच्या अधिकाऱ्याचा रिपोर्ट काय आहे ह्या बँकेबद्दल हे सगळं तुम्ही पाहता आणि मग शेवटी आजारी आहे, परदेश दौरा लागला आहे का ती खोटी कारणं सांगून म्हणतो कार्यक्रम टाळता. तर म्हटलं हे वाचल्यानंतर तुम्ही मला नाही म्हणून सांगितलं वाईट वाटणार नाही. म्हटलं मग बाहेर पाणी खूप आहेत, वाचल्यानंतर मला काय सांगायचं सांगा, तोपर्यंत तुमचा होकार मी होकार ठरणार नाही. आणि मग ते हसले गालात पुढे हे सगळं मला ठोका. म्हटलं हे सगळं मी आधी वाचलेलं आहे आणि तरी सांगतो मी येतो म्हणजे येतो. असा तो कार्यक्रम सुवर्ण महोत्सवात झाला आणि फार मोठा वैभवान झाला आणि बँकेचं अतिशय कौतुकही झालं त्यांनी केलं. आणि त्यानं भाषणात सांगितलं की हर एक बँक को ऐसा पुजारी मिळणार चाहिए, हे त्यांनी पुण्यदेव ओझाने भाषणात सांगितलं.